आपल्याकडे काय होतं, खूप महागाची साडी घेतली म्हणजे ती खूप भारी आहे आणि आपण जर ती वेअर केली तर आपण त्याच्यात खूपच भारी दिसू, असा खूप गैरसमज होतो. पण कधी-कधी एक सिंपल आणि स्वस्तातली साडी देखील खूप सुंदर आणि क्लासी लूक देते. तर असं का होतं? तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी घेऊन आले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 साडी स्टायलिंग टिप्स सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही साडीमध्ये सुंदर आणि क्लासी असे दिसताल. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. हॅलो एव्हरीवन, मी अर्चना आणि अर्चनाच मेकओव्हरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. जर तुम्हाला मेकअप, हेअर, स्किन आणि स्टायलिंग टिप्स या मराठीमधून शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1, योग्य साडी निवडणे. या विषयावर जर बोललो तर हा व्हिडिओ खूप मोठा असा होईल. पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते की योग्य साडी कशी निवडायची ते. आपण भारतात राहतो आणि त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्या इथे खूप सारे असे कार्यक्रम असतात की ज्यामध्ये आपल्याला साडी वेअर करावी लागते. तर त्यासाठी आपण साडी ही योग्य प्रमाणे निवडली पाहिजे. तर साडी ही प्रत्येक वेळेनुसार आणि कार्यक्रम कोणता आहे त्या प्रकारानुसारच आपल्याला साडी निवडायची आहे. उदाहरणार्थ जर सकाळचा कार्यक्रम असेल तर तुम्हाला नेहमी पेस्टल कलर्समध्ये जायचं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही कॉटन, शिफॉन, जॉर्जेट अशा पद्धतीचे फॅब्रिक असलेले तुम्ही साड्यांचा प्रकार निवडू शकता. पण ज्या साड्यांमध्ये जास्त चमक आहे, टिकल्या आहेत, ह्या साड्या जर तुम्ही सकाळच्या वेळी जर वेअर केल्या तर त्या खूप विचित्र असं दिसतं. तर ते तुम्हाला अव्हॉइड करायचं आहे. त्यानंतर दुपारच्या वेळी जर कार्यक्रम असेल तर तुम्हाला नेहमी सिल्कच्या साड्या निवडायच्या आहेत. कारण की सिल्कच्या साड्यांमध्ये चंदेरी, सोनेरी अशा प्रकारचे जरी असते आणि त्याचप्रमाणे सिल्कचा जो हा कपडा आहे हा डुएल टोन असल्यामुळे हा दुपारच्या उन्हामध्ये खूप छान पद्धतीने उठून दिसतो. त्यामुळे कधीही दुपारच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला सिल्कच्या साड्या नेसायच्या आहेत. त्यानंतर रात्रीच्या वेळी आपल्याला पार्टीवेअर साड्या म्हणजेच की ज्यामध्ये डायमंडचं वर्क केलेलं आहे, ज्यामध्ये सरोस्की वर्क केलेलं आहे, अशा पद्धतीच्या टिकल्यांवाल्या ज्या आपण साड्या म्हणतो, त्या साड्या आपल्याला रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये वेअर करायच्या आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे की तुम्हाला जर साडीमध्ये बारीक दिसायचं असेल, नाजूक दिसायचं असेल, तर तुम्ही नेहमी साडीमधला जो बॉर्डर आहे तो बारीक असा निवडायचा आहे. कायम बारीकवाले जे बॉर्डर असतात अशा साड्या निवडायच्या आहेत आणि त्यामध्ये तुमच्या जे प्रिंट्स आहेत साडीमध्ये ते देखील असे छोट्या-मोठ्या असल्या पाहिजेत, कुठे-कुठे आहेत असं असलं पाहिजे. जर तुम्ही जास्त प्रिंटेड आणि जास्त मोठ्या बॉर्डरवाल्या साड्या वेअर केल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन जाड दिसता. त्यामुळे ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा की साडी कशी निवडायची आहे ते. टिप नंबर 2, ब्लाउज. तर आता साडी म्हटलं की ब्लाउज हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर ब्लाउज निवडताना नेहमी आपल्याला एकदम फिटिंगचा ब्लाउज असा शिवायचा नाहीये आणि किंवा लूज पण असा शिवायचा नाहीये. तर आपल्या परफेक्ट साईजनुसार आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे. आणि जर तुम्ही रेडीमेड घेणार असाल, तो देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या वेअर करून पाहायचा आहे आणि मगच तुम्हाला तो पर्चेस करायचा आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला मी सांगते, की जर तुमची साडी ही खूप भरलेली असेल, खूप त्याच्यावर वर्क असेल, प्रिंट असेल, तर नेहमी ब्लाउज हा सॉलिड कलर म्हणजेच प्लेन असा ब्लाउज तुम्हाला निवडायचा आहे. आणि जर तुमची साडी प्लेन असेल, मिनिमल त्याच्यावर प्रिंट असतील, तर तुम्ही साडीचा जो ब्लाउज आहे तो डिझायनर असा शिवू शकता, वर्कवाला शिवू शकता. आणि जर तुम्ही प्लस साईज असाल तर तुम्ही नेहमी डीप नेक आणि एल्बोपर्यंत स्लीव्हज असलेले असे ब्लाउज शिवू शकता. कारण तुम्ही त्यामुळे थोडेसे स्लिम दिसताल. पण जर तुम्ही बारीक असाल तर तुम्ही पफ स्लीव्हज आणि बोट नेक, हाय नेक असलेले असे ब्लाउज तुम्ही शिवू शकता. त्यामुळे तुमचा लूक खूप छान असा उठून दिसतो. टिप नंबर 3, ते म्हणजे साडी ड्रेपिंग. तर साडी ड्रेपिंग हा खूप महत्त्वाचा विषय आहे, की आपण खूप भारी अशी साडी घेतो आणि त्यावर खूप सुंदर असं ब्लाउज देखील शिवतो. पण जर आपण साडी व्यवस्थितरित्या ड्रेपच नाही केली, तर ते साडीचा लूक खूप बिघडून जातो आणि एवढी महाग साडी घेतल्याचा आपला काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे साडी ही व्यवस्थितरित्या ड्रेप ही झाली पाहिजे. त्यामुळे तुमचा लूक हा खूप सुंदर आणि क्लासी असा सुद्धा दिसतो. तर ह्यामध्ये तुमचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या साडीचा हा पदर हा नेहमी योग्य उंचीचा असला पाहिजे. जर तुम्हाला पिन करून साडी वेअर करायची आहे, तर त्याचा देखील योग्यरीत्याने उंची ठरवणे गरजेचं आहे. जास्त लांब पण नाही पाहिजे आणि जास्त शॉर्ट पण नाही पाहिजे.
आणि जर तुम्हाला ओपन पल्लू ठेवायचा असेल तर त्याचा देखील योग्य प्रमाणे तुम्ही उंची व्यवस्थित पाहूनच वेअर केली पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण ओपन पल्लू ठेवतो पण तो आपला पल्लू हा एकदम जमिनीवर लोळत असतो आणि सगळीकडे आपला पल्लू झाडून मारत असतो. तर तसं न करता आपण पदर हा नेहमी आरशामध्ये चेक केला पाहिजे की हा पदर खाली लोळतोय का नाही, हा व्यवस्थित दिसतोय का नाही, का जास्त शॉर्ट झालाय, हे आपण आरशामध्ये पाहूनच आपण व्यवस्थितरित्या ओपन पल्लू देखील ठेवायचा आहे. आणि त्यानंतर ज्या आपल्या पुढच्या निऱ्या आहेत त्या देखील आपल्याला व्यवस्थितरित्या एकसारख्या अशा आल्या पाहिजेत आणि योग्य उंचीच्या त्या देखील आपल्या पाहिजेत. नाहीतर त्या मग पायामध्ये येतात तर आपली आणि पायात आलं की एकतर आपण पडू शकतो किंवा आपली साडी सुद्धा निसटू शकते. तर त्यामुळे ही दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर साडी ड्रेप करताना नेहमी आपण जे फुटवेअर घालणार आहोत ते घालूनच आपल्याला साडी वेअर करायची आहे. त्यामुळे आपली साडी योग्य उंचीची अशी ड्रेपमध्ये येते. जर तुम्ही तुमचे फुटवेअर न वेअर करता साडी वेअर केली तर तिची उंची नंतर शॉर्ट होते आणि आपले पाय दिसतात तर ते खूप विचित्र असं दिसतं. त्यामुळे आपण जे फुटवेअर वेअर करणार आहोत तर ती वेअर करूनच आपल्याला साडी वेअर करायची आहे. आणि त्यातल्या त्यात आपण ज्यावेळेस साडी वेअर करतो तर ती एकदम व्यवस्थितरित्याच आपण चुकून व्यवस्थित ड्रेप पण अशी झाली पाहिजे. नाहीतर कुठून तरी आपला साडीचा पदर निसटतोय, कुठून आपल्या पोटाचा घेर पण दिसतोय. तर असं दिसता कामा नये, ते खूप विचित्र दिसतं. तर यामध्ये महत्त्वाची टिप म्हणजे काय आहे, ती म्हणजे ज्यांची प्लस साईज आहे त्यांनी नेहमी ओपन पल्लूमध्ये खूप छान असं त्यांचा साडी लूक दिसतो. जर अशा पद्धतीने जर तुम्ही साडी वेअर केली तर तुम्ही खूप छान दिसताल, नाजूक दिसताल आणि उंच देखील दिसताल. टिप नंबर 4, हेअरस्टाईल. प्रत्येक वेळी आपण सगळ्या साड्यांवर एकच प्रकारचे हेअरस्टाईल करतो आणि त्यामुळे तुमचा लूक हा एकच सारखा दिसतो. तुम्ही कोणतीही साडी वेअर करा पण तुमच्या हेअरस्टाईलमुळे तुमचा हा लूक एकसारखाच दिसणार. पण त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला प्रत्येक साडीनुसार तुम्हाला हेअरस्टाईल देखील चेंज करायची आहे. त्या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही ज्यावेळेस पारंपरिक सिल्कच्या अशा साड्या वेअर करता तर त्यावेळेस तुम्ही गजरा हेअरस्टाईल करू शकता. त्या हेअरस्टाईलचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही तो जाऊन देखील पाहू शकता. त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पण जर तुम्ही कॉटनच्या साड्या अशा ऑफिस वेअर साड्या वेअर करणार असाल तर पोनी हेअरस्टाईल तुम्ही छानपैकी करू शकता. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही पार्टी वेअर अशा साड्या वेअर करणार असाल तर तुम्ही त्यावर असे सॉफ्ट कर्ल्स असलेले हेअरस्टाईल देखील करू शकता. तर ह्या हेअरस्टाईलमुळे तुम्ही खूप छान असं दिसताल. तर त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, एकाच प्रकारचे हेअरस्टाईल प्रत्येक साडीवर करू नका. टिप नंबर 5, मेकअप. जसं की मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळेनुसार आणि प्रत्येक कार्यक्रमानुसार आपल्याला त्या त्या प्रकारची साडी वेअर करायची आहे. तर त्याचप्रमाणे मेकअपचं देखील आहे. प्रत्येक ओकेजननुसार, प्रत्येक टाईमनुसार आपल्याला मेकअप हा करायचा असतो. डेमध्ये वेगळ्या प्रकारचा मेकअप असतो, इव्हनिंगमध्ये वेगळ्या प्रकारचा आणि नाईटमध्ये वेगळ्या प्रकारचा असा मेकअप असतो. डे टाईममध्ये आपल्याला खूप सॉफ्ट आणि सटल असा मेकअप करायचा आहे. जर तुम्ही डे टाईममध्ये जास्त बेस असलेला मेकअप केला, हाय कव्हरेजवाला मेकअप केला तर तो खूपच विचित्र असा दिसतो. त्यामुळे कधीही डे टाईममध्ये सॉफ्ट आणि सटल असा मेकअप ठेवायचा आहे. आय मेकअपसुद्धा सॉफ्ट ठेवायचा आहे आणि लिपस्टिकसुद्धा सॉफ्ट ठेवायची आहे. पण जर तुम्हाला नाईट टाईममध्ये मेकअप करायचा असेल तर तुम्ही हेवी बेसकडे जाऊ शकता आणि तुम्ही एकदम ग्लॅम मेकअप देखील करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या कार्यक्रमांना जाता आहात त्यानुसार देखील आपण मेकअप हा केला पाहिजे. ज्यावेळेस आपण सॉफ्ट आणि सटल मेकअप डेमध्ये करतो तो खूप छान असा खुलून दिसतो, कारण डेमध्ये आपण लाईट्स लावत नाही आणि त्यामुळे नॅचरल लाईटमध्ये आपण जर नॅचरल मेकअप केला तर तो खूप छान असा दिसतो आणि क्लासी सुद्धा वाटतो. तर त्याचप्रमाणे नाईटमध्ये तुम्ही हेवी मेकअप करू शकता, कारण नाईटमध्ये अंधार असतो आणि त्यामुळे आपण खूप साऱ्या लाईट्स लावतो. जिथे कार्यक्रम असतात हॉलमध्ये, मंगल कार्यालयात, तर त्या ठिकाणी खूप लाईट्स असतात आणि तिथे तुम्ही जर हेवी थोडासा मेकअप जरी करून गेला तर तो जास्त उठून दिसतो. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही वेळेनुसार मेकअप करायला पाहिजे. टिप नंबर 6, ज्वेलरी. तर काही ठिकाणी मी पाहते की काही जणी कुठलाही कार्यक्रम असू दे की आपल्या घरातले जेवढे काही दागिने आहेत सगळे एकावर एक वेअर करतात आणि ते खूपच असं विचित्र दिसतं. तर ती चूक टाळण्यासाठी कायम लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला सिल्कच्या, काठपदरच्या पारंपरिक अशा साड्या वेअर करायच्या असतील त्यावेळेस तुम्ही गोल्ड किंवा अँटिक ज्वेलरी अशा टाईपमध्ये तुम्ही ज्वेलरी वेअर करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही पेस्टल कलर्समध्ये साडी वेअर करणार असाल किंवा डे टाईममध्ये तुम्ही कुठला कार्यक्रम अटेंड करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही कायम
पर्स ज्वेलरी वेअर केली तर ती खूप छान अशी दिसते. आणि त्यानंतर नाईटमध्ये तुम्हाला कधीही पार्टीवेअर साड्यांवर डायमंड्सचे किंवा कुंदनची ज्वेलरी वेअर केली तर त्यावरती खूप छान अशी दिसते. पण ज्वेलरी वेअर करताना तुम्ही भरपूर सारे ज्वेलरी वेअर न करता कुठलाही एकच असा दागिना जर तुम्ही वेअर केला तर तो खूप छान असा उठून दिसतो. जर तुम्हाला गळ्यातलं घालायचं असेल तर तुम्ही फक्त गळ्यातलं असं एकच मोठं गळ्यातलं घालू शकता आणि त्यावर छोटे असे कानातले तुम्ही वेअर करू शकता. पण जर तुम्ही मोठे कानातले असे वेअर करणार असाल तर तुम्ही फक्त मोठेच कानातले वेअर करा. पण त्याच्या खाली असं मोठं गळ्यातलं आणि मोठं कानातलं सर्व काही विचित्र असं दिसतं. तर त्यामुळे एक कुठलं तरी जर तुम्ही मोठी गोष्ट घालणार असाल तर दुसरी तुम्ही स्किप करा किंवा दुसरं जे तुम्ही ज्वेलरी ऑर्नामेंट घालणार असाल तर ती खूप अशी मिनिमल अशी ठेवा. तर ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, लेस इज मोर. तर त्यामुळे कधी तुम्ही ज्यावेळेस मिनिमल असा लुक ठेवाल तर तो खूप छान असा क्लासी आणि सुंदर असा दिसतो. टिप नंबर 7 ते म्हणजे आपले फुटवेअर. साडीवर कायम हिल्स किंवा सँडल्सच उठून दिसतात. जर तुम्ही साडीवर शूज घातले तर ते खूप विचित्र असं दिसतं. तर कायम लक्षात ठेवा, साडीवर वेअर करताना कायम हिल्स वेअर करायच्या आहेत किंवा जर तुम्हाला हिल्समध्ये कम्फर्टेबल तुम्ही नसताल तर तुम्ही एक छान अशी सँडल वेअर करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला जर हिल्स जर वेअर करायचे आहे तर तिची जर उंची आहे ती एकदम प्रॉपर अशी असली पाहिजे. लक्षात ठेवा, साडीवर कधीच कुठल्याही प्रकारचे शूज तुम्ही वेअर करू नका आणि अशी चप्पल जी असते ती सुद्धा तुम्ही वेअर करू नका. नंबर 8 ते म्हणजे आपले ॲक्सेसरीज. आता आपला संपूर्ण लूक जो आहे तो उठून दिसणार आहे आपल्या ॲक्सेसरीजमुळे. तर ॲक्सेसरीजमध्ये आपली पर्स आली, आपलं वॉच आलं. साडीवर पर्स निवडताना कधीही मीडियम साईजची पर्स निवडायची आहे. जास्त मोठी पर्स घेऊन साडीवर खूप विचित्र असं दिसतं. त्यामुळे साडीवर ज्यावेळेस तुम्ही पर्स निवडता ती खूप मीडियम साईजची निवडा. जास्त मोठीही नाही आणि छोटीही नाही. ज्यावेळेस तुम्ही पर्स घेताल तर त्यावेळेस तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ती पर्स आपल्या साडीला मॅच झाली पाहिजे. तुम्ही फक्त तुमच्याकडे 3 टाईपच्या पर्स ठेवू शकता. एक म्हणजे गोल्ड, सिल्वर आणि पर्ल. ह्या 3 पर्स तुम्हाला पुरेसे आहेत तुमचा साडी लूक पूर्ण करण्यासाठी. ह्या 3 पर्स जर तुमच्याकडे असतील तर तुमच्या साडीच्या रंगानुसार किंवा त्यातील डिझाईननुसार तुम्ही कुठलेही 3 पैकी एक पर्स तुम्ही निवडू शकता. त्यामुळे ह्या 3 पर्स तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता आणि कुठल्याही साडीवर मॅच करू शकता. आणि जर तुम्ही तुमच्या साडीवर वॉच वेअर करणार असाल तर तुम्ही फक्त एका हातामध्ये वॉच वेअर करा आणि दुसऱ्या हातामध्ये ब्रेसलेट किंवा कडं वेअर करू शकता. आणि जर तुम्हाला वॉच बरोबर बँगल्स देखील वेअर करायच्या असतील तर फक्त एक वॉच वेअर करा आणि दुसऱ्या हातामध्ये फक्त मिनिमल अशा बँगल्स तुम्ही वेअर करू शकता. जास्त बँगल्स वेअर करायच्या असतील तर तुम्ही वॉच स्किप करा आणि दोन्ही हातांमध्ये फक्त बँगल्सच वेअर करा. काही जणी वॉच बरोबर बँगल्स देखील घालतात तर ते खूप विचित्र असं दिसतं. त्यामुळे तुम्ही असं करू नका. टिप नंबर 9 कॉन्फिडन्स आणि तुमचा पॉश्चर. तुमचा जर कॉन्फिडन्स खूप चांगला असेल तर तुम्ही कुठलीही साडी नेसा, कुठलेही आउटफिट वेअर करा तर तुम्ही छान दिसताल. आणि त्यातल्या त्यात जर तुमचा पॉश्चर असा खूप उभा आणि सरळ असा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही खूप डेलिकेट आणि क्लासी असे दिसता. कधीही ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही साडीच नेसा किंवा कुठलाही आउटफिट, पण जर तुमचा कॉन्फिडन्स लो असेल आणि तुमचा पॉश्चर जर चांगला नसेल तर तो लूक छान दिसत नाही. जर तुमचा कॉन्फिडन्स लो असला आणि तुमचा पॉश्चर जर असं तुम्ही वाकून उभे राहिले तर ते खूप खराब दिसतं आणि त्यामुळे समोरच्याला तुमची पर्सनॅलिटी ही लो वाटू लागते. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, आपण कायम कॉन्फिडन्स असलं पाहिजे आणि आपला पॉश्चर हा खूप छान असा असला पाहिजे. टिप नंबर 10 फायनल ग्रूमिंग चेक. कधीही लक्षात ठेवा, तुम्ही तुमचा फायनल ग्रूमिंग चेक हा केलाच पाहिजे. बाहेर पडण्याआधी स्वतःला आरशामध्ये एकदा पाहायचं आहे. आपलं सर्व काही व्यवस्थित झालं आहे का? साडी व्यवस्थित वेअर केलेली आहे का? पदर व्यवस्थित आहे का? आपले हेअरस्टाईल व्यवस्थित आहे का? आणि मेकअप सर्व गोष्टी फायनल चेक हा आपण आरशामध्ये केला पाहिजे आणि त्यानंतरच आपण घराबाहेर पडलं पाहिजे. सो ह्या होत्या आपल्या 10 टिप ज्यामुळे तुमचा साडी लूक हा अजूनच सुंदर आणि क्लासी असा दिसणार आहे. तर ह्या 10 टिपपैकी तुम्हाला कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली आणि कोणती टिप तुम्हाला आधीपासूनच माहिती होती हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुमच्या साडी स्टायलिंगमध्ये कुठली टिप तुम्ही वापरणार आहात हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.